हॅलो गाईज. तर मी आत्ता आलो आपल्या बीडच्या स्टेशनला, कारण की इथं पण मोठी अपडेट आहे. तुम्हाला मी दाखवतोच काय काय काम चालू आहे किंवा अपडेट काय आहे ते. चांगली अपडेट आहे आणि जे काही काम राहिलं होतं ना त्याचं काम फायनली सुरू झालेलं आहे. आत्ता सध्या बघू शकतो आपण सिग्नल जे आता आहेत, सिग्नल जे आहे ऑलमोस्ट आता होतच आले, फक्त आता हाईट करायचं आहे याला. तयारी चालू आहे जोरदार, म्हणजे तिकडे झालेलं मला दिसतंय. इथं आर्थिंग लावलेली दिसते आपल्याला आणि इथं असे बॉक्स वगैरे वरती पण ताराच्या पण ते दुसरे एक तार जे आहेत ते आपण जॉईन केलेलं, ते हे का अगोदर नव्हतं. प्लॅटफॉर्म 2वर बघा आणि 3, प्लॅटफॉर्म 2 आणि 3 इथं अगोदर लेवल जी होती एकदम नॉर्मल पद्धतीची साईडची जी जाळी ते राहिले, अजून काम ते नाही कम्प्लीट केलेलं. बाकी हे आत्ता आपण आले स्टेशनवर प्रॉपर. हे बघा माझ्या मागं आपलं बीडचं स्टेशन आहे. हा जो ट्रॅक दिसतोय ना पूर्ण कनेक्ट केलेला दिसतो तिथपर्यंत, म्हणजे लांबपर्यंत दिसतोय. आणि हा मधून सिग्नल का आमच्यावर क्या हाँ नहीं मग क्या बोलता अभी क्यों खोद रहे. ये हां इथे समोर एक दिसतंय सिग्नल बसवलेलं, ते तुम्हाला मी दाखवतो. तिथे पण बाहेर वगैरे करून हे असं बनवलं आणि हे सेम असे बनवत. हॅलो गाईज. तर मी आत्ता आलो आपल्या बीडच्या स्टेशनला, कारण की इथं पण मोठी अपडेट आहे. तुम्हाला मी दाखवतोच काय काय काम चालू आहे किंवा अपडेट काय आहे ते. तर म्हणलं चला तुम्हाला मी इकडची पण आता बीड स्टेशनला येऊन इथली पण अपडेट देतो. चांगली अपडेट आहे आणि जे काही काम राहिलं होतं ना त्याचं काम फायनली सुरू झालेलं आहे. सुरू म्हणजे संपत झालं आहे, भरपूर असं झालेलं आहे. आता मी जे आहे ज्या साईडनी आलो आहे ती इकडं आहे आपली वळवणी साईड आणि पुढे बीड साईड आहेत. आपण बीड साईडला जाणार आहेत आणि मग असंच बघत एंडपर्यंत जाऊ, बघू काम नेमकं जे आता मला जे दिसतंय ते इथून स्टार्ट झालं आहे का तिकडून होत आलं आहे ते बघू आपण. तर तुम्हाला दाखवतो इथली काय अपडेट आहे आणि काय काय झालेलं काम आहे आणि आत्ता काय काय चालू काम ते. आपली ही वरवणी साईड इकडं आणि इकडे बीड साईड आहे. आत्ता सध्या बघू शकतो आपण सिग्नल जे आता आहेत, सिग्नल जे आहे सिग्नलचं काम चालू आहे. हे बघा वायर वगैरे तार वगैरे ते इथं जॉईन करायचं काम चालू आहे. ऑलमोस्ट आता होतच आलं आहे, फक्त आता हाईट करायचं याला. तयारी चालू आहे जोरदार, म्हणजे तिकडे झालेलं मला दिसतंय अजून. इकडे पण असं दिसलं बाहेर वायरा वगैरे दिसलेलं. तर आता सिग्नल वगैरे जे इकडे जे सिग्नल फक्त बसवले होते, पण सिग्नलचं जे काम होतं ना जे वायर वगैरे किंवा तारा वगैरे जॉईन करायचं ते काम राहिलं होतं. आणि इकडं तर आर्थिंगचं वगैरे काम पण ऑलमोस्ट झालेलंच आहे. सगळं ते कनेक्शन वगैरे झालेलं आहे. जे मेन राहिलं होतं ते म्हणजे आपलं ह्याचं राहिलं होतं फक्त, म्हणजे सिग्नलचं वगैरे बाकी काम होतं राहिलं. तर ते आता आपल्याला इथं झालेलं दिसतंय. आता आपण असं स्टेशनपर्यंत जाऊ, तिथं बघू आपल्याला दिसतंय का. इथं आर्थिंग लावलेली दिसते आपल्याला आणि इथं असे बॉक्स वगैरे बसवलेले आहेत. हे जे बॉक्स आहेत ना इथून सगळं जे आहे ऑपरेट होतं आहे, म्हणजे तारा वगैरे किंवा सिग्नल वगैरे त्याचे जे वायर वगैरे आहेत किंवा दुसरे पण काय वायर असतील ते सगळे जे आहेत ते याच्यामध्ये जॉईन केलेले आहेत. हे ते बॉक्स आहेत जे काही आपल्या स्टेशनच्या पुढं पण आपल्याला दिसतील. वरती पण ताराच्या पण ते दुसरे एक तार जे आहेत ते आपण जॉईन केलेलं, ते हे का अगोदर नव्हतं. तिथं पण सिग्नल दिसतं आपल्याला बसवलेलं. आणि इकडं तर ह्याचं काम तर झालेलं दिसतं आपल्याला कंटिन्यू, आर्थिंगचं. हे बघा एक आर्थिंग बसवायला दिसते आणि पुढं पण दिसतं आपल्याला जिथून लाईट सप्लाय होणार आहे वर ताराला. आणि प्लॅटफॉर्म 2वर बघा आणि 3, प्लॅटफॉर्म 2 आणि 3 इथं अगोदर लेवल जी होती एकदम नॉर्मल पद्धतीची होती आणि ट्रॅक वगैरे जे होते ते इथपर्यंत जॉईंट होते. आता ट्रॅक आपण बघू कुठपर्यंत झालेले जॉईंट आहेत, मध्ये कनेक्शन नव्हतं ट्रॅकचं. माती टाकून हा जो प्लॅटफॉर्म 2 आहे तो प्रॉपर असा लेवल केलेला आहे. आता त्याला परत आणखी सिमेंट वगैरे टाकून मजबूत करते. आणि तिकडे जे आहे माती वगैरे आणून टाकले मुरुम ते तिकडं लेवलचं अजून झालं नाही, पण तिकडं पण करते. हे असं लेवल करून लेवल केलं मग हे टाकून मुरुम टाकून. आणि याच प्लॅटफॉर्मवरती
आपल्याला आणखी दिसते ते म्हणजे लाईटीचे खांब आहेत ना, जे की लाईट वगैरे असं अंधारात वगैरे लाईटीचे खांब जे दिसत ते प्लॅटफॉर्मला दिसत आपल्याला. आणि हा जो ट्रॅक आहे पूर्ण जॉईन केला आहे स्टेशनपर्यंत. आणि इकडे असं खोदून ठेवलेलं आहे आणि माती वगैरे आणून टाकलेली. तिकडे लेवल वगैरे राहिली करायची. तर ट्रॅक आहे तो जॉईंट म्हणजे प्रॉपर नाही झालं आहे ट्रॅकचं काम, पण ट्रॅक वगैरे जॉईंट केलेलं आहे पूर्ण शेवटपर्यंत. आणि अशी लेवल केलेली. इकडं तिथं खाली जे आहे आता तिकडे जाऊ आपण. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाऊ. आपल्याला इथं दिसतंय प्लॅटफॉर्म नंबर 1च्या साईडला असे तिथं सिग्नलचं दिसतंय. आणि इथे लेवलचं काम चालू आहे, म्हणजे खाली खोदकाम चालू आहे. इथं माती वगैरे आणून लेवल केलेलं आहे तात्पुरती. आता हे जॉईन करणार आहेत का नाही माहीत नाही, पण समजेल असते नंतर. तर असं केलेले. हे जे साईडची जे जाळी ते राहिले अजून काम, ते नाही कंप्लीट केलेलं. बाकी हे तर ऑलरेडी झालेलंच होतं. तारेचं वगैरे ते सगळं आपल्याला प्रॉपर दिसतं, बाकी काय राहिलेलं असं दिसत नाही. आणि तिकडे जे खांब असतात लाईटीचे समोर दिसते ते हे तो मागच्या वेळेस पडलेला बसत आहे. बाकी पुढं खांब वगैरे नाही बसवले. आत्ता आपण आले स्टेशनवर प्रॉपर. हे बघा माझ्या मागं आपलं बीडचं स्टेशन आहे. आणि सरळ इकडं आलो आहे आपल्या पुढं आयलेनगर साईडला चाललो आहे. हा जो ट्रॅक दिसतोय ना हा पूर्ण कनेक्ट केलेला दिसतो तिथपर्यंत, म्हणजे लांबपर्यंत दिसतोय. आणि हा मधून त्या जो लिफ्ट होणार आहे ना तिथून आहे. आणि त्याच्या पलीकडच्या साईडला खडी जे आहे ते टाकून लेवलचं काम चालू आहे त्या साईडला. किती लांबपर्यंत बनवणार आहेत काय माहिती ट्रॅक, पण भरपूर असं काम चालू आहे तिथं. प्लॅटफॉर्म 2 वरती हा 2 आणि तिथं 3 प्लॅटफॉर्म होते. आणि पलीकडे पण जागा भरपूर आहे अजून, माहीत नाही तिकडं करायचं नाही. हे असं आपलं स्टेशनचं. आणि इकडं वर्कर आहे त्यांचं काम चालू आहे. इकडं पण सिग्नल जे बसवलेलं आहे सिग्नल सुद्धा, वायर वगैरे दिसते आपल्याला. आणि तिकडं वर्कर आहेत त्यांचं काम चालू आहे. भरपूर ते सामान वगैरे पडलं रेल्वेचं. हे बघा इथं वायर वगैरे दिसतं आपल्याला. तर आपण स्टेशनच्या पुढे आलो आहे आणि इथं जोरात काम चालू आहे एकदम. हे बघा इथं एक सिग्नल आहे, सध्या सिग्नलवर जास्त फोकस आहे. इथं सिग्नल बसवले आणि वायर वगैरे अर्थिंग वगैरे सगळं जॉईन केले. इथे पण काम चालू आहे. आणि म्हणजे तिकडं वेगळा भाग सेक्शन आहे, इकडे वेगळं, म्हणजे सगळे ॲट अ टाईम असं इकडून तिकडं नाही. तिकडं पण काम आहे आणि इकडं पण काम चालू आहे दोन्ही साईडला. बघा तिथं पण बघा दिसतं आपल्याला तार वगैरे जॉईन केलेली दिसते. भरपूर वर्क आहे. बघा ही तार अशी दिसते इथे जॉईन केलेलं. आता सिग्नलचंच काम चालू आहे, सिग्नलचं. जोरात चालू आहे यांचं काम. इथे बघा इथे पण आर्थिंग बस हो राहिले. सिग्नल का काम चालू आहे क्या? हाँ नहीं, मग क्या बोलता अभी क्यों खोद रहे? ये हाँ उसको एक गुनिया बना है। गुनिया मतलब ऐसा प्लेट बिटणार रे आर्थिंग. हाँ, अच्छा. इथे समोर एक दिसतंय सिग्नल बसवलेलं, ते तुम्हाला मी दाखवतो. तिथे पण वायर वगैरे करून जॉईन केलेलं दिसते सिग्नल. हे बघा इथं पण आर्थिंग आणि वायर वगैरे कनेक्ट केलेलं दिसतं पूर्ण, म्हणजे असं दिसतं झालेलं. म्हणजे हे जे दिसतंय आपल्याला सिग्नलचं काम वैयक्तिक प्रॉपर, ते इथलं म्हणजे तिकडून असं करत म्हणजे पूर्ण झालेलं दिसतं, असं नाही की करत आले. आणि बाकीच्या ठिकाणी हे दिसते ना आपल्याला ही लोखंडाची तार, हे तर ते बसवायचं काम चालू आहे काही ठिकाणी. म्हणजे फायनल फिनिशिंग म्हणू शकतो तसं ते चालू.
इकडं झालेलं दिसतं सिग्नलचं काम वगैरे, वायर वगैरे कनेक्ट वगैरे किंवा ट्रॅक वगैरे पूर्ण असं फायनल टचिंग चालू असं म्हणू शकतो आपण. इथं पण असं दिसतं आपल्याला ह्याचं काम. जे मी तुम्हाला सांगत होतो ना, माझ्या राईट साईडला जे आहेत ऑलरेडी इलेक्ट्रिकचे खांब जे बसवले, तेच सेम लेफ्ट साईडला बसवण्यासाठी, जे की खांब रावण्यासाठी जे बनवायला चालू आहे ना, ते दिसते आपल्याला इथं बनवलेलं. हे असं बनवलं आणि हे सेम असे बनवत बीड साईडहून आले ते आणि वडवणी साईडला झाले, म्हणजे असे बनवत चालले तर. आणि स्टेशनवरती एक रिपोर्टर भेटले मला, ते आपले व्हिडिओ बघतच असते तर त्यांनी मला ओळखलं आणि आम्ही थोडं बोलतो ते बोलले की जी ट्रेन चालू होणार आहे ना बीड पुणे मुंबई, तर त्याचा जो टाईम टेबल आहे म्हणजे बीड पुणेचा, तर जो टाईम टेबल म्हणा किंवा तिकीट म्हणा किंवा जे काय ते रेल्वेच्या रिलेटेड असेल इम्पॉर्टंट गोष्टी जे काय पब्लिकला माहीत पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेन चालू होण्याच्या 15 दिवस अगोदरच डिस्प्ले करणार आहेत. म्हणजे आपल्याला समजेल की तिकीट काय आहे, टाईम टेबल काय, सगळ्या गोष्टी समजून येतील. तर ते बोलत होते. तर फिनिशिंगला म्हणजे जे आता जे काम आहे स्टेशनवरती, तर तुम्ही तर बघितलंच काय काय चालून काय आता काय झालं आणि काय चालू ते. तर फायनली टचअप चालू आहे त्यांचा ट्रॅकच्या रिलेटेड म्हणा, आर्थिंगच्या रिलेटेड आणि सिग्नलच्या रिलेटेड. तर त्यांचं असं काम आता फिनिश होतं चाललं आहे, शेवटचं चालू आहे. तर अशी होती ही बीड स्टेशनची अपडेट. तुम्हाला हे अपडेट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.